नमस्कार शेतकरी बंधूंनो, नुकताच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे। बऱ्याच दिवसांपासून सर्वांचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले होते। तसेच शेतकऱ्यांना देण्यात आलेले आश्वासन या अर्थसंकल्पात पाळल्या जातील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागली होती। अर्थसंकल्पात आणखीन मुद्दे पुढे जाणून घेऊ त्याआधी आपण जर का आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपणाला आपल्या मोबाईलवर पोहोचत राहतील। चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। प्रामुख्याने शेतकरी कर्जमाफी या विषयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते, परंतु अर्थसंकल्पात साधा शेतकरी कर्जमाफीचा उल्लेखही केला गेला नाही। यामध्ये कर्जमाफी, नमो शेतकरी सन्मान निधी यामध्ये वाढ करणे, बाजारभाव आणि हमी भाव याबद्दल किमान भावांतर योजना, तसेच बऱ्याच दिवसांपासून योजनांवरील अनुदान मिळाले नाही। तसेच हे अनुदान शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात मिळेल याबाबतची घोषणा होणार असेही वाटत होते। यामध्ये सोलर अनुदान, विहीर अनुदान, शेततळे अनुदान, ठिंबक अनुदान, स्प्रिंकलर अनुदान असे अनुदानापासून बरेच शेतकरी अजूनही वंचित आहेत। भाजपने आपल्या वचननाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफीबद्दल आश्वासन दिले आहे, परंतु अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीबद्दल कोणत्याही बाबतीत बोलण्यात आले नाही। तसेच नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करून देण्यात येईल याबद्दल सुद्धा आश्वासन देण्यात आले होते। शेतकरी, महिला आणि सर्वसामान्यांचे लक्ष लागून असलेला अर्थसंकल्प सादर झाला आहे। काही जणांकडून याचे कौतुक होत आहे, परंतु काही जणांकडून यावर टीका होत आहे। नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ करणे, लाडकी बहिणींना देण्यात येणारे 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देण्यात येतील, तसेच सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाईल अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले होती। ही आश्वासन निवडणूक काळात देण्यात आली होती। ज्या अपेक्षेने शेतकरी आणि जनता अर्थसंकल्पाकडे पाहत होते ती अपेक्षा मात्र पोल ठरली। परंतु सध्या तरी भावांतर योजनेच्या प्रतीक्षेत शेतकरी असतील, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकरी असतील, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी असतील, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ होण्याच्या प्रतीक्षेत महिला असतील, अशा इतर बऱ्याच योजनांच्या प्रतीक्षेत जनता आहे। अशांना तुर्तास तरी सध्या प्रतीक्षाच करावी लागणार आहे। आशा आहे पुढील काळात शासन शेतकऱ्यांविषयी जागरूक राहील आणि शेतकऱ्यांना फायदेशीर असे धोरण राबवेल आणि शेतकऱ्यांना आवश्यक अशा योजना राबवेल अशी अपेक्षा सध्या तरी आपण शासनाकडून करू शकतो। सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट सरकार येत्या 5 वर्षात राबविणार आहे। तसेच राज्य सरकारकडून घरकुल योजनेच्या अनुदानात 50,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। तसेच घरकुल योजनेमध्ये ज्यांना घरकुलाचा लाभ मिळाला त्यांच्या घरावर आता सौर ऊर्जा संच बसवला जाणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे। तसेच जलयुक्त शिवार योजनेबाबतही कामे प्रगतीपथावर नेल्या जातील असेही त्यांनी सांगितले। तसेच येणाऱ्या काळात राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पाची कामं पूर्ण केल्या जातील आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना यामधून शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे। नदीजोड प्रकल्पाला शासनाकडून प्राधान्य दिले जाणार आहे असे सुद्धा अर्थसंकल्पातून स्पष्ट केले गेले। प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 यासाठी पुढील 5 वर्षांसाठी 5 लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे 1.5 कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा संच देण्यासाठी अनुदान देण्याची योजना राज्य शासनाकडून सुरू करण्यात येणार असून या योजनेमुळे येत्या काळात राज्यातील 70% वीज ग्राहकांचे वीज बिल टप्प्याटप्प्याने शून्यावर करण्यात येईल असेही सांगितले। लाडकी बहीण योजनेसाठी 1500 वरून 2100 रुपये हप्ता होण्याचे या बाबतीत मात्र या अर्थसंकल्पात बोलले गेले नाही। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।